नमस्कार. मी डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मागील भागामध्ये आपण पाहिलं की पितर किंवा पित्र का घालावेत म्हणजे पित्र घालण्यामागे किंवा पित्र पूजन करण्यापाठीमागे काय उद्देश होता हे मी सविस्तर आपल्यासोबत बोललो. म्हणजे भारतीय संस्कृती इतकी प्रगल्भ आणि विकसित आहे ना, दुर्दैवानं आपण या तांत्रिक युगामध्ये किंवा या धावत्या युगामध्ये आपण त्या बारीक सारीक गोष्टींचा असा अभ्यास करत नाहीत म्हणा, किंवा त्याचा व्यवस्थित प्रचार प्रसार करत नाहीत. आणि मग दुर्दैवानं काय होतंय की आपल्याकडली अतिशय विकसित प्रगल्भ आणि उदात्त अशी गोष्ट बाजूला पडते आणि दुसऱ्या कुणाचं तरी आपण अनुकरण करायला लागतो. आता मुद्दा लक्षात ठेवा की आता मी पितरांविषयी बोलतोय, मधात तुम्हाला काही गोष्टी मी सांगत राहील. आता बऱ्याच जणांना असं वाटू शकेल की सर, ही आपली श्रद्धा आहे नो पित्र घालणं, मग आपण ते घातलेच पाहिजे. पित्र घातले पाहिजे, पूर्वजांविषयी आदर व्यक्त केला पाहिजे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, हा झाला त्या पाठीमागाला उद्देश. पण मी जसं तुम्हाला मागच्या भागामध्ये काय म्हटलं की जास्तीत जास्त लोक फक्त ते आम्हाला लागतील, आमचं अहित करतील, आमचं काहीतरी वाईट होईल, या भीतीपोटीच पित्र घालायला लागलेले आहेत. म्हणजे ते घालण्याचा उद्देश कसा झाला माहिती आहे का? हा, हे घे बाबा एकदाच जा. अरे असं कसं चालेल? हे असं सांगितलं का भारतीय संस्कृतीनं? तर नाही, अजिबात नाही. आलं लक्षात? आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्याविषयीचा आदर सन्मान व्यक्त करणं, इतकी उदात्त भावना ती राहिली बाजूला, आणि भीतीपोटी काहीतरी करून टाकायचं म्हणजे तुम्ही मोकळे ना आम्ही मोकळे, असं चालणार नाही. आलं लक्षात? तर आता मी जसं तुम्हाला म्हणलो होतो की पित्राच्या नावावर हे जे काही केल्या जात आहे, पित्रांचं पूजन करण्याला विरोध नाही, त्यांचं स्मरण करणं, त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्याविषयी आदर सन्मान व्यक्त करणं, याला विरोध नाही. विरोध येतो त्यांच्या नावावर किंवा पितृपूजनाच्या नावावर जे काही अवैज्ञानिक आणि असत्य गोष्टी केल्या जातात त्याला विरोध आहे. आता जसं मी तुम्हाला शब्द उच्चारला श्रद्धा. श्रद्धा या शब्दाचा काय अर्थ होतो? श्रत आणि धा असा तो शब्द बनलेला आहे. याचा अर्थ असा होतो स्थिर झालेला विश्वास. आता पितरांचा विश्वास स्थिर झालेला आहे इकडला, पण त्यांच्या नावावर जे काही इकडं कांड केल्या चाललेला आहे तो मात्र येथील संतांनी आणि हितचिंतकांनी आणि प्रबोधन करणाऱ्या मंडळींनी तो स्थिर होऊ दिला नाही, त्याच्यावर कडाडून टीका केलेली आहे. कडाडून. उदाहरण म्हणून तुम्हाला संत तुकाराम महाराजांचं अभंग सर्वांनाच माहीत आहे की जिते नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. म्हणजे त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला. कोणत्या? जे तुम्ही पूर्वजांच्या नावावर हे काहीतरी कर्मकांड करायलेत. पूर्वजांविषयी आदर व्यक्त करणं, कृतज्ञता व्यक्त करणं, सन्मान व्यक्त करणं, ही झाली उदात्त भावना. याच्याविषयी कुणाची काही अडचण नाही. अडचण आहे त्याच्या नावावर हे जे तुम्ही बाजारीकरण सुरू केले ना, श्रद्धेचा बाजार सुरू केला, त्याला मात्र येथील संत महात्म्यांनी कडाडून विरोध केला आणि सांगण्याचा प्रयत्न केला की तो काही मूळ पितराच्या पूजनाचा भाग नाही तो भाग. आता उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, खेड्यांमध्ये पितराच्या दिवशी आग्रहानं काय करायला होतं माहिती का? खीर. आता जुन्या काळात कधीतरी बाबा गोडधोड व्हावं, पूर्वजांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करायलो, त्यांच्याविषयी सन्मान व्यक्त करायलो म्हणून एखाद्या महिलेनं बनवली असेल खीर, की बाबा त्यांना आपण नैवेद्य दाखवणार आहोत, ताट पूजणार आहोत. तर मग घरातलंच काय नेहमी, तेव्हा काही इतकी संपन्नता नव्हती आपली, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, त्या मी सांगायच्या गोष्टी नाहीत. म्हणून त्या मायमाऊलीनं बनवली असेल खीर, किंवा घरातलाच पदार्थ आहे, दूध उपलब्ध सहज होणारा, कृषी परंपरेत दूध तेव्हा राहायचंच घरी, आणि मग थोडीशी साखर वगैरे करून त्यांनी खीर बनवली. त्याचं अंधानुकरण इतकं झालं की आता खेड्यांमध्ये म्हणा, शहरांमध्ये म्हणा, विशेष करून दूध मागवतात आणि एकदाची ती खीर करतातच. म्हणजे हे कुठं लिहिलंय?
की पितराच्या त्या पूजनामध्ये किंवा नैवेद्यामध्ये खीर असावीच हे कुणी सांगितले आणि कुठे लिहिलेलं तुम्ही वाचले? फक्त अंधानुकरण. त्याच्यानंतर एक दुसरा पदार्थ मी विशेष करून पाहतो, तो म्हणजे वडा. वडा. आता मी जसं म्हटलं ना तुम्हाला की आपण आपल्या पूर्वजांविषयी, आता घरात जरी आपल्या काही नसलं आणि आपल्याला बाहेरचा माणूस आला तर आपण त्याला म्हणणार का काय? हे आपण त्याला आपल्यातलं जास्तीत जास्त जे चांगले ते देण्याचा प्रयत्न करतो का नाही? मी तुम्हाला म्हणलं ना, भारतीय संस्कृती फार उदात्त, विकसित आणि प्रगल्भ आहे. मग आपले पूर्वज जे आहेत, ज्यांनी आपल्यासाठी हे सगळं करून ठेवलं, बिचारे अर्धपोटी राहिले, पण आपल्यासाठी जे काही त्यांच्या परीने शक्य होतं ते केलं. मग आता आपण त्यांच्यासाठी त्या काळात कदाचित एखाद्यानं वडा केला असेल, ज्याला आपण तळण म्हणतो साध्या भाषेमध्ये, की बाबा रोज नाही खायला भेटायचं जुन्या काळात. आता तर सोडून द्या तुम्ही, रोज नाही भेटायचं, सणासुदीलाच भेटायचं बाबा. हे कधीतरी माझ्या या तरुण मित्रमंडळींना, या नवीन मुलामुलींना विनंती की ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आजी आजोबांशी एकदा बोला, मग ते तुम्हाला सांगतील की देशमुख सर म्हणतायत ते बरोबर आहे. की बाबा रे यार, फोडणीला इतकं तेल भेटायचं असं बोटावर मोजणे इतकं, बोटावर मोजणे इतकं म्हणजे असं घेता येईल असं चमचा 2 चमचे नसायचं ते पण. मग हे तळण ह्या अशा ज्या गोष्टी होत्या सणासुदीला भेटायच्या. मग एखाद्या मायमाऊलीनं ते केला असेल वडा, ते ज्याला जमत नाही करणं, त्यांना असं वाटलं की तो त्या पूजेचाच भाग. मी तुम्हाला निक्षून सांगतो की पितृपूजन, जे आपले पूर्वज आहेत त्यांच्याविषयी आदर व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा, त्यांच्याविषयीचं ऋण व्यक्त करा, सन्मान करा त्यांचा. पण मायबाप हो, त्यांचं दैवतीकरण होणार नाही याची काळजी घ्या. आपले ज्योतिबा असतील, आपले खंडोबा असतील, यांचं आपण पूर्णपणे दैवतीकरण करून टाकले. ते आपले पूर्वज आहेत, आपले पूर्वज आहेत. ते आपल्या ह्याही पूर्वजांविषयी, जसं मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये म्हटलं, देव्हाऱ्यात ठेवलं, उदात्त भावना आहे, पण कृपा करून त्यांचं दैवतीकरण करू नका. दैवतीकरण केलं की मग आले बाबा ते नवस सायास, आली भीती, पावा, मग हे करतो, मग तसं करतो, मग सुरू झाला तो बाजार. असं काहीही करू नका. तर या गोष्टी तुम्ही थोड्याशा टाळून मग निकोप, निर्मळ आणि आपल्या मनाला शांतता, समाधान, सुख देणारं पितरपूजन कसं करायचं, हे पितृपूजन कसं करायचं ते मी आपल्यासोबत बोलणार. आता असं गृहीत धरा की तुमच्या पूर्वजांची, ज्यांची कुणाची जी मृत्यू दिनांक वगैरे तुम्हाला माहीत आहे, अशा यांचा तुम्ही काय करा, थोडासा अभ्यास करा. कुणाचं जर असेल तर त्या दिनांकाला ते करणं योग्य राहील. तुमच्याकडे जर समजा दिनांक आहे माहीत, तर त्या दिनांकालाच ते करणं योग्य आहे. आता नाही येत आपल्याकडे दिनांक उपलब्ध, तर मग घरातील सर्व मंडळीनं एकत्र बसावं आणि आपल्या सर्व पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एखादा दिवस निश्चित करावा की आपण या दिवशी आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करत जाऊ. मग तो दिवस एकदा निश्चित झाला की दरवर्षी त्या दिवशी हे करायचं. आणि जर समजा तुम्हाला हे दिनांक माहीत असेल तर त्या दिनांकाला तुम्ही वर्षभरात त्या दिनांक उपलब्ध असेल तर मग काहीच अडचण नाही, बरोबर आहे की नाही? मग आता कसं करायचं, आता हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला ना. दिनांक माहीत असेल तर त्या दिनांकालाच करा. त्याला आजकाल आपण स्मृती दिन वगैरे असे शब्द वापरायला लागलेलो आहे. तर याला तुम्ही ते जर पूर्वजांचं पूजन केलं तर अतिउत्तम. दिनांक माहीत नसेल तर सर्वांनी एक सर्वानुमते, सर्वांच्या सोयीची जी काही एखादी असेल तशी एखादी तारीख तुम्ही निश्चित करावी. त्या दिनांकाला आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्यात येईल असं घरात जाहीर करावं आणि दरवर्षी ते करावं. आता कसं करायचं हा मुद्दा मात्र तुम्ही नीट ऐका आणि आपल्या सर्व पाहुणे मंडळींना, मित्रमंडळींना, हितचिंतकांना, समाज बांधवांना हा व्हिडिओ पाठवा. आता करताना काय करायचं, ज्यांचं कुणाचं आपल्याकडे चित्र उपलब्ध आहे, आपल्या पूर्वजांचं चित्र, कुणाचं छायाचित्र उपलब्ध आहे, त्याला आपण फोटो म्हणूयात, ते मस्त असं उच्चासनावर असं ठेवायचं. उच्चासनावर मग चौरंग असेल, पाट असेल, टेबल असेल, काही असेल, उच्चासनावर ते विराजमान करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याकडं जी फुले उपलब्ध आहेत, विशेष करूनच आणायची नाही, असा बडेजावपणा अजिबात करायचा नाही. जी फुले उपलब्ध आहेत त्याचा मस्तपैकी एक मस्त माळ तयार करायची. त्या प्रतिमेला ती माळ अगोदरच अर्पण करून ठेवायची. तेवढे फुले नाही आहेत, नसू द्या, तुमच्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे ना, एखादं फूल तर आपल्याला भेटू शकते.
फूल तिथे अर्पण करायचं. बरं, मग आता दीप जे आपण प्रज्वलित करतो, दीप तिथे मग असं प्रज्वलित करून ठेवायचा. दीप, दिवा, साध्या भाषेत दीप म्हणजे दिवा. एक दिवा तिथं आपला एक प्रज्वलित करून ठेवायचा. आता जे आपल्या घरी उपलब्ध आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं आग्रहानं खीर, आग्रहानं वडे, इथून पुढं कोणीतरी पेढे, असं काही करीत बसेल, ते त्यांचं त्यांच्यापाशी राहू द्या. आपण कृतज्ञता व्यक्त करतोय ना, आपण आपल्याकडे जे उपलब्ध आहे, असं गृहीत धरा आपण खूप गरिबीच्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहोत. पूर्वजांना तुमची कृतज्ञता हवी आहे, तुमचा बडेजावपणा त्यांना नकोय. आलं का लक्षात? या गोष्टी तुम्हाला थोड्याशा टाळायच्या. पण त्या बडेजावपणाच्या, बडेजावपणा करण्यात काही मंडळी इतकी मातब्बर झालीत. मी खेड्यात पाहिलं की जर तुमच्याकडं 2 माणसं बोलवली त्यांनी त्या दिवशी जेवणा करता, तर दुसरा भावकीतला काय करतो माहिती आहे का? 5 बोलवतो. अरे बापरे, तुम्ही 5 बोलवले, मग मी का कमी आहे का? तो 7 बोलवतो. अशी स्पर्धा लागलेली आहे. माझा एक मुद्दा तुम्ही नीट लक्षात ठेवा. पितर जेवू घालताना माझं असं मत आहे वैयक्तिक, की बाहेरचा माणूस आपला पूर्वज म्हणून जेवू घालू नये. मुद्दा कुणाला हा आवडणार नाही, वाक्य माझं पटणार नाही, तरी माझी आपल्याला विनंती आहे की तुमच्या पूर्वजांचं स्मरण करताना जर तुम्हाला असं वाटतं की अन्नदान करावं, तर ते तुम्ही वेगळ्या पद्धतीनं करा. पण आपला पूर्वज म्हणून, आपला पितर म्हणून आपण त्या प्रतिमेपुढे थोडासा नैवेद्य ठेवावा. मग ते तुम्ही गाईला द्यावा, नसेल तर आपल्या घरातल्या लेकरांना खाऊ द्यावं. कोणी म्हणते ते पितराचं खाऊ नये, कोण म्हटलं असं? उद्या तुमचं कोणी खाणार आहे का नाही? का तुम्ही असेच लोकांना लागत बसणार आहेत मग त्यांच्या भाषेत? अरे एकदा मुक्त झालो या देहातून, झालो मुक्त आपण, काही नसतं तसं. पण माझी एक अशी विनंती आहे की तुमचा पितर, तुमचा पूर्वज म्हणून बाहेरचा माणूस तसा जीव घालू नका. तुम्हाला 10 माणसं जीव घालायचे, अन्नदान करा ना तुम्ही. पण आपल्या याच्यात मात्र तेवढं पथ्य पाळता आलं तर बघा. थोडा हा मुद्दा नवीन आहे, काही जणाला पटेल का पचेल हे मला सांगता येणार नाही. थोडंसं बघूयात आपण त्याच्यात. मग तुम्ही ती प्रतिमा अशी मस्त उच्चासनावर ठेवलेली आहे, पुष्पमाल अर्पण केलेली आहे, दिवा प्रज्वलित केलेला आहे, घरातलं वातावरण प्रसन्न होऊन जातं. घरात जे काही आपल्या उपलब्ध आहे, मी तर म्हणतो साखर असेल साखर, गूळ असेल गूळ, आणि जे काही आपल्याला उपलब्ध होतंय, भाजी भाकरी म्हणूयात आपण त्याला, पण मनातून आम्ही फार मोठे आहेत म्हणून हे केलं आणि ते, त्या पितरांवर तुम्ही नका तुमचं इम्प्रेशन मारू बाबा. जे आहे ते आपण दिलं. सगळ्यांनी तिथे बसावं, सामूहिकपणे त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना नमन करावं, आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं. स्मरण म्हणून बऱ्याच याच्यातून बघितलं असेल, स्मृतिशेष, स्मृतिरूप असं त्या फोटो खाली लिहिलं. ते आपल्या स्मृतीमध्ये आहेत, जिवंत आहेत आपल्या स्मृतीमध्ये. त्यांचं स्मरण करावं, त्यांच्या गुणाचं काय आपल्या नवीन पिढींना थोडीशी माहिती द्यावी. आपली परिस्थिती कशी होती, त्या परिस्थितीतून आपण कसं पुढे आलेलो आहोत, हे आपल्या पुढील पिढीला तो वारसा द्यावा. वारसा आलं लक्षात? आणि जे तुम्हाला घडतं तिथले तिथं, मोठं कुटुंब असेल, सगळ्यांना आपण जे काय स्नेहभोजन वगैरे, तुम्ही 2 माणसं बोलवले आमच्यासारखे पाहुणे, त्यांना तुम्हाला वाटलं द्यायचं ते द्या, नसेल नका देऊ. पण एक लक्षात ठेवा, पितृपूजन, पितर किंवा पित्र हा अगदी कौटुंबिक सोहळा म्हणूयात त्याला. कौटुंबिक आहे, अगदी पारिवारिक आहे ते. त्याचा बडेजावपणा करू नका. एवढं केलं, प्रतिमेला आपण हे व्यवस्थित केलं, तिथे नैवेद्य ठेवायचा, नमस्कार करायला लावायचा, आपल्या घरात जितके आहेत लहान्या मोठ्यांसह आशीर्वाद घ्यायचा. बाकीचं कर्मकांड काहीही करायचं नाही. पिंडदान नाही, तर्पण नाही, अमुक नाही, तमुक नाही. ते कुणाला चालले? म्हणून संतांनी टीका केली होती की त्यांच्या नावावर गोडधोड पदार्थ करता बेटेवून स्वतःच दाबून हाणता. आहे का नाही? मग टीकेचे धनी होऊ आपण. आपल्याला आपला जो निर्मळ वारसा आहे तो पुढे चालवायचा आहे. तुम्ही गोडधोड करता आणि पित्राच्या नावावर सांगता का? मग कोणीतरी म्हणते की जेव्हा जिवंत होते तेव्हा उपाशी ठेवलं आणि आता एवढं करायला का? म्हणून लक्षात ठेवा, असं काहीही करायचं नाही. त्यांच्याविषयी स्मरण करायचं, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची, आणि जे असेल आपलं भाजी भाकर किंवा जे आपल्याला थोडंफार करता आलं आपल्या मायमाऊलीला, ते तिथे नैवेद्य म्हणून अर्पण करायचा. आपणही व्यवस्थित भोजन करायचं, आणि जे कोणी आमच्यासारखे 2 बोलवले त्यांनाही ते बोलवावीत असं अजिबात नाही. मी तर पहिलेच म्हटलं की हे जो काही आहे पितृपूजन, हा अगदी
कौटुंबिक कार्यक्रम आहे, अगदी कौटुंबिक. एवढं जरी तुम्ही केलं तरी मला वाटतंय आपली संस्कृती ही चालू राहील व्यवस्थितरित्या. तिचं अनुकरण दुसऱ्या लोकांचं आपण करतो. ते हॅलोवीन येते बघा, एक हॅलोवीन काय असतं ते हॅलोवीन, ते त्यांच्या पूर्वजांचं त्या भूताच्या स्वरूपात ते दाखवतात आणि ते आपले मुलं इंग्लिश मीडियममध्ये ते करत बसतात. आपण तसे आपले पूर्वज पाहिलेले आहेत का काही? हे काही नाही त्यांचं. उलट आपल्या याच्यात ती अत्यंत निकोप भावना आहे की आपण आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आणि ती कशी करायची? तर ती अगदी अशी, आपल्या घरातल्या लहान्यांना पण तिथं आणून बसवायचं. आता जेवढ्या प्रतिमा असतील त्यांना सांगायचं हे तुझे आजोबा आहेत, ते पणजोबा आहेत, हा आपला वारसा फार प्राचीन आहे, आपण काही काल परवाची नाही, हजारो वर्षापासून हे चालत आलेलं आहे आपलं, आणि यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. घे, नमस्कार कर, आशीर्वाद घे, असं करायचं. त्याच्या हाताने दिवा लावा, त्याला सांगायचं लक्ष ठेव दिव्यात तेल वगैरे हे असं करायचं. दिलं सोडून आणि हे करत बसते, शोधित बसतेत कावळा, शोधित बसतेत पिंडदान. अरे म्हणजे काय, एकदा शिवलान तुम्ही मोकळीन मग, अशी भावना कृपा करून करू नका. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीनं केलं तर मला वाटतंय तुम्ही तुमच्या पूर्वजांचं खऱ्या अर्थानं स्मरण करताय, त्यांच्याविषयी खऱ्या अर्थानं कृतज्ञता व्यक्त करताय असा त्याचा अर्थ होईल. आणि तुम्हालाही मनशांती लाभेल की आपण काहीतरी चांगलं करतोय आणि आपला जो मूळ हेतू होता, मूळ हेतू तोही साध्य होईल. म्हणजे पूर्वजांचं स्मरण झालं, कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, त्यांचा सन्मान करण्यात आला, आणि दैवतीकरणही टाळलं आपण, आहे की नाही? दैवतीकरणही टाळलं, मग त्यांच्याविषयी असणारी नको ती भीती आली नाही, आणि आपल्या ते किती निकोप नातं निर्माण झालं बघा बरं. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर कृपा करून जास्तीत जास्त मंडळीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. शेअर करताच तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके मंडळी, थांबतो इथं. धन्यवाद.